काय झालं? तू जागी काय आहेस? आणि तू टेन्शन मध्ये का दिसतेस? काय झालं? नाही, काही नाही, असंच फेऱ्या मारत होते. तुझा हात दुखतोय का? त्यामुळे तुला झोप येत नाहीये? अथर्व, मला काही होत नाही. मला वेदाची काळजी वाटते. का? काय झालं? अथर्व, मला वेदाची खरंच खूप काळजी वाटते. मला असं वाटतं की तिच्या जीवाला धोका आहे. काय बोलतेस तू? तुला कसं सांगावं मला कळत नाही अथर्व. पण आज दिवसभर ना खूप वाईट विचार येत आहेत मनात. अस्वस्थ वाटतंय. मगाशी पण थोडा वेळ झोप लागली तेव्हा पण स्वप्न पडलं. ते पण इतकं वाईट होतं ते. स्वप्न? स्वप्न बघितलंस? अच्छा, काय बघितलंस सांग मला. हे बघा अथर्व, मला वेदाची खूप काळजी वाटते आणि मला असं वाटतं की तिच्या जीवाला धोका आहे. अथर्व, ऐक माझं. हे बघ, माझ्या मनात ना असे विचार कधी येत नाहीत किंवा ही अशी स्वप्न पण मला कधी पडत नाहीत. पण काय होतंय मला काही कळत नाहीये. हे बघ, देव करू आणि तसं काही होऊ नये, पण आपण वेदाची काळजी घ्यायला हवी. हे बघ, तू तिच्या सोबत राहा. तिला सोडून कुठेही जाऊ नकोस. आई, तू शांत हो, शांत हो. तुम्ही काळजी करू नका. मी आहे वेदासोबत. तू फक्त एक स्वप्न बघितलंयस आणि वेदाची काळजी करू नकोस. मी आहे तिच्यासोबत. मी तिला काहीच होऊ देणार नाही. तू या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. आराम कर. काही लागलं तर सांग मला, पण आता झोपायला जा. जागी राहू नकोस. काय बोलतोय मी? झोप. अशी जागी राहू नकोस. काळजी घे.